एकदा सोनम सरांना उचलून नेलं की मला म्हणता हा आता तू जंतर मंतरवर जाऊ शकतो, पण त्याच्या आधी त्यांनी माझ्यासोबत मारहाणसुद्धा केली. अच्छा, म्हणजे जोपर्यंत त्यांना घेऊन जात नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे जाऊ द्यायचं नाही असा तो प्लॅन होता? असा तो प्लॅन होता. माझा फोन हिसकावून घेतला होता. मी व्हिडिओही टाकला त्यानंतर, जिथं पोलीस माझ्या अवतीभोवती होती, आणि नंतर ते मला म्हणले आता जा जंतर मंतरला. अच्छा, मग तुम्ही तिथे येऊन का नाही बोलले की तुम्हाला मारहाण झाली? मी बोललोय ही गोष्ट. अच्छा, मी बोललोय, मी हे व्हिडिओमध्ये सांगितलं. मी लगेच जसंच मला सोडण्यात आलं मी लगेच एक व्हिडिओ टाकलाय. तो व्हिडिओ पहा तुम्ही, आजही तो व्हिडिओ आहे. तिथून तुम्ही गेले, मग तिथून तुमचं आंदोलन सुरू झालं, संसदेकडे मार्च सुरू झालं. नाही, ते 20 तारखेला झालं. हे सगळं 16 तारखेला. 20च सांगतो मी, 20 नाही, सोनम सर यांचं 16. तुम्ही जेव्हा संसदेकडे निघाले होते, ज्या दिवशी लाठीचार्ज झाला, मी त्या दिवशीच बोललो होता. त्या दिवशी तुम्ही मध्येच आंदोलन का थांबवलं की आता नाही, इथे पुढे जाऊ देऊ नका आंदोलन? नाही, ते हे झालं, आम्ही मार्च सुरू केला. हां, आम्ही जसाच मार्च सुरू केला, पोलिसांनी काही न बघता लाठीचार्ज केला. माझ्या डोळ्यासमोर एका 12 वर्षाच्या मुलीचं डोकं फोडण्यात आलं. माझ्या डोळ्यासमोर 17-18 वर्षाच्या मुलींचे, एक मेल पोलीस ऑफिसरचे संदीप लांबा, त्यांनी गळे पकडले मुलींचे. आणि माझ्यासमोर लोकांचे हात तुटले, पाय तुटले. माझ्याकडून ते सर बघवलं नाही गेलं. मी तो मार्च थांबवल्यामुळं माझे सपोर्टर्सही नाराज झाले की तू मार्च का थांबवला, आम्ही आज आमचं डोकं फोडून घेण्यासाठी तयार आहे, तू चल, आम्ही येऊ, आम्ही जाऊ, मार खाऊ, पण आम्ही समोर जाऊ. पण मी त्यांना म्हणलं, पोलिसला, जे पोलीस लाठीचार्ज करते त्यावरनं एकंदरीत असं दिसून येते पोलिसला वरतून क्लिअर ऑर्डर्स आहेत की आज स्टुडंट्सचा जीव गेला तरी चालेल, पण या लोकांना आज इतकं मारायचं की हे याच्यानंतर रस्त्यावर कधीच उतरले नाही पाहिजे. हा क्लिअर मेसेज पोलिसला द्यायचा होता. त्याच्याशिवाय पोलीस काय अशी मारहाण करेल? जेव्हा कुठली पॉलिटिकल पार्टी प्रोटेस्ट करते तेव्हा पोलीस त्यांच्यावर वॉटर कॅनन गन्स यूज करते. ह्या स्टुडंट्सवर तुम्ही लाठीचार्ज केला आणि त्या लाठींमध्ये खिळे होते, पेलेट गन्स वापरल्या, ज्याच्यामुळं काही मुलं आजही हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोळ्याची विजन जाऊ शकते. मुलींना डोकं फोडण्यात आलं, त्यांचे कपडे फाडून पोलिसांनी मारले, मेल पोलीस ऑफिसर्सने. जेव्हा हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होत होतं, हे मी पहिल्यांदा बघत होतो सर. मी आयुष्यात आंदोलन नाही केली एवढी, हे पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर होत होतं. ते माझ्याकडून बघवलं नाही गेलं. पण असं तर नाही ना की संसदेत लोक घुसण्याचा प्रयत्न करत होते? मला तर आयडियाच नव्हती. त्यामुळे असं त्यांना हा निर्णय घ्यावा लागला? नाही, मला तर आयडियाच नव्हती, कारण की तिथं जॅमर्स लावलेले होते. तर जंतर मंतरच्या बाहेर काय चालू होतं याची मला कल्पनाच नव्हती. पोलिसांनी जॅमर्स लावलेले होते, मराठी मीडियावाले काही तिथं होते. मी त्यांना म्हणत होतो तुम्ही दाखवा इथं काय होतंय. ते म्हणत होते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय, पण जॅमर्समुळे आमची फीडच नाही चालली आहे. तर जॅमर्स लावल्यामुळं बाहेर काय चालू होतं याची मला कल्पनाच नव्हती. आणि हे सगळं यांनी सुनियोजितपणे केलेलं होतं. जॅमर्स मुद्दामून लावले होते कारण की मी कम्युनिकेट नाही करू शकत. जॅमर्स नव्हते लागले कारण की मला नव्हतं कळलं पाहिजे किती गर्दी आली किती गर्दी नाही. मला जर कळलं असतं एवढी गर्दी आली त्याच दिवशी राजीनामा घेतला असता आम्ही. पण लोक संसदेपर्यंत पोहोचले होते हे दिसत होतं व्हिज्युअलमध्ये की मला कसं दिसतं? नाही, आम्ही बघत होतो तेव्हा मी हे बोलतोय की त्यांचाही तो व्हर्जन आहे ना की लोक जर संसदेत पोहोचले असतं आम्ही काय केलं असतं, त्यामुळे लाठीचार्ज करावा लागला. जंतर मंतरला काय कारण आहे मग लाठीचार्ज करायचं? इथं तर आम्ही केरला हाऊस जवळच थांबलो, तिथं कशासाठी लाठीचार्ज केला? तिथं कशासाठी पेलेट गन्स वापरले तुम्ही? क्लिअर इन्स्ट्रक्शन्स होते, या मुलांना इतकं मारा की उद्या यांची हिंमत नाही झाली पाहिजे सरकारला प्रश्न विचारायची. मुलांना घाबरवण्यासाठी त्यांना एक मेसेज द्यायचा होता की याच्यापुढे कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे नरेंद्र मोदी किंवा BJP सरकारच्या विरोधात प्रदर्शन करायची. या मेसेजसाठी इतका घाण प्रकारचा लाठीचार्ज झालेला आहे. हे सगळं आंदोलन चिघळलं ते लाठीचार्जमुळेच. येस, पण ते सरकारने हा विचार केला असेल ना की लाठीचार्ज केला तर हे आंदोलन चिघळेल, याची त्यांनाही कल्पना होती. त्यांना वाटलं लोक घाबरून घरी जातील. त्यांना जे वाटलं लोक घाबरून घरी जातील, आंदोलन इथंच संपवून जाईल. कारण की त्यांना वाटलं लहान पोरे लाठ्यांसमोर हे काय टिकणार नाही. पण हे चुकले ते इथे. त्या लाठीचार्जमुळं आमचं आंदोलन अजून मोठं झालं. पण असं तर नाही की सरकारला वाटलं की यामुळे अराजकता निर्माण होईल, संसदेत घुसले तर नेपाळ आणि बांगलादेश सारखं होईल? मला जे वाटतंय ना, 20 तारखेला आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे की नेपाळ आणि बांगलादेश सारखं या देशात कधी होणार नाही. एवढी सगळी गर्दी आली होती सर, शक्य नव्हतं का? होतं शक्य. थांबलो ना मी. मला जिथं दिसलं पोलीस लाठीचार्ज करतीये आणि पब्लिक म्हणत होती आम्ही लाठ्या खाऊन पण आम्ही पुढे जाऊ, थांबलो मी म्हणलं आपला देश जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या रस्त्यावर चालणारा देश आहे, महात्मा गांधीच्या रस्त्यावर चालणारा देश आहे. आणि महात्मा गांधींनी जे केलं असतं मीही तेच केलं. मला जसंच दिसलं
लहान मुलींना मारण्यात येते पोलिसांकडून. मी म्हणलं मी हे बघू शकत नाही. मला नाही पाहिजे आज कोणाचा कोणत्या एखाद्या स्टुडंटचा जीव गेला हे मला चालणार नाही. सरकारकडून तो ऑर्डरच होते मारा यांना, जीव गेला तरी चालेल. पण आम्ही थांबलो सर. आम्हाला जर ते करायचं असतं तर आम्ही खूप आधी करून बसलो असतो. खूप पब्लिक आलेली होती. पण आम्हाला ते करायचं नाही. आम्हाला या देशाशी प्रेम आहे, संविधानाशी प्रेम आहे आणि संविधानावरच आम्ही चालणार आहे. तुम्हाला कुठेतरी असं वाटलं काय की संसदेपर्यंत लोक पोहोचले तर आंदोलन कुठेतरी तुमच्या हातातून कंट्रोलच्या बाहेर गेलं? नाही, मला तर कल्पनाच नव्हती. मी जसं म्हणलं मला रात्री 10 वाजता कळालं की जंतर मंतरच्या बाहेरही खूप पब्लिक आहे. तोपर्यंत मलाही माहिती नव्हतं. अच्छा, तुम्हाला हे माहीतच नव्हतं की संसदेपर्यंत लोक गेले? मला माहिती कसं काय माहिती असणार? जॅमर्स लावले. माझा फोन कामच करत नव्हता. हां, मी कॉल करतो कोणालाच कॉल लागत नव्हता. अच्छा ठीक आहे. मी आता तो मुद्दा तर झाला, तुम्ही भरपूर क्लिअर केला आहे. मी वांगचूक यांच्या मुद्द्यावर येतो. येस. जेव्हा हे सगळं झालं आणि वांगचूक यांनी उपोषण सोडलं तर तुम्हाला ती गोष्ट खटकली नाही का? की कारण की त्यांनी BJPच्या नेत्यांच्या हातून उपोषण सोडलं. ते बसले होते तुमच्या मंचावर पण उपोषण त्यांनी तिथे सोडलं आणि तेही BJPच्या, कारण अनेक लोकांना ते खटकलं त्यावेळी. नाही, त्यावर अनेक लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही आहे की वांगचूक सरांना एका प्रकारे किडनॅप करून ठेवण्यात आलं होतं. मी त्यांना भेटायचा प्रयत्न केला, मला नाही भेटू दिलं. त्यांच्या वाईफ जेव्हा त्यांना भेटायला जायचं त्यांना सांगायचे फोन बाहेर ठेवा. त्यांची वाईफ पण त्यांच्यासोबत फोन घेऊन भेटू नव्हती शकत. ऑपोजिशनचे बरेचसे MP त्यांना भेटायचा प्रयत्न करत होते, त्यांनाही नव्हते भेटू देत. तर BJPच्या लोकांनी त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं, जिथं फक्त किडनॅपर्स त्यांच्याशी भेटू शकतो. आणि वांगचूक सरांनी उपोषण तोडावं ही आमची विनंती होती. मी त्यांना सारखं म्हणत होतो, सर तुम्ही आता राजीनाम्यावर तुमचं उपोषण कंटिन्यू नका ठेवू, कारण की ही सरकार जशी वाटत नाही ही सरकार राजीनामा देईल किंवा लवकर देईल. त्यामुळं आम्हाला नाही पाहिजे की तुमचा जीव गेला पाहिजे. तुमची जो जीव आहे त्यांचे प्राण. उपोषण सोडावं हे तर सगळ्यांचंच म्हणणं होतं. हां, पण ते कुठे सोडावं? सरांना ते जंतर मंतरवर सोडायचं होतं. पण आता ह्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये किडनॅप करून ठेवलेलं आहे. तर काय करतील ते? तुम्हाला ते खटकलं नाही? नाही, मला नाही. मला ज्या मंचावर तुम्ही बसता म्हणजे तुमच्या ते एक मोठा हिस्सा होते. मला एक माहिती होतं, सरांनी जे उपोषण सोडले सरांची स्वतःची इच्छा नव्हती, त्यांनी त्यांच्या हातातून तोडलं पाहिजे. सरांची इच्छा होती जे नीटचे जे स्टुडंट्स आहेत, ज्या फॅमिलीज आहेत ज्यांच्या घरच्यांनी ज्यांच्या स्टुडंट्सने आत्महत्या केल्या, सरांना उपोषण त्यांच्या हातातून तोडायचं होतं, त्या फॅमिलीजच्या हातातून तोडायचं होतं. पण किडनॅप करून एका प्रकारे दडपणाखाली त्यांच्याकडून तसं ते करून घेण्यात आलेलं आहे. तुम्हाला असं नाही वाटतं की तुमच्यापासून त्यांना वेगळं केलं असं काही वाटतं? वेगळं करायचे प्रयत्न केले गेले पण आम्ही वेगळं नाही झालो. प्रयत्न झाले. कारण की तुमचं ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस पॅरल तिकडे राहुल गांधीचं एक आंदोलन चालू होतं. ते खूप सगळे प्रयत्न करण्यात आले पण तरीही असे सगळे प्रयत्न फेल झालेत. आणि शेवटी राजीनामा भेटला. आणि 12 वर्षाच्या इतिहासात जी सरकार म्हणायची सरकार में इस्तीफे नाही होते, त्यांच्याकडून इस्तीफा घेऊन दाखवला. तुम्ही इस्तीफा घेऊन दाखवला ती गोष्ट खरी आहे. पण जे मी पॅरल आंदोलन आहे राहुल गांधीचं ते आम्ही तिथे बघितलं. सोनम वांगचूक यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी त्या आंदोलनावर टीका केली. होतं तर तुमचा आणि त्यांचा उद्देश सेम. नाही, मी तेच म्हणतोय, जे लोक याच्यावर आंदोलन करत होते कुठेही करू द्या, आम्ही तेच म्हणतो की बऱ्याचशा सगळ्याच लोकांनी याच्यावर आंदोलन केलं पाहिजे आपल्या आपल्या प्रकारे. त्यात राहुल गांधींनी केलं, उद्धव ठाकरेंनी मुंबईत केलं. तर ज्यांनी केलं आमचा त्यांच्या विरोधात काहीच नाही. सगळ्या लोकांनी याच्यावर आंदोलन केलं पाहिजे होतं. आम्ही आधीपासून हेच म्हणत होतो आणि ज्याला ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे आंदोलन त्यांनी केलं. तुमच्या तिथे उद्धव ठाकरे आले, शरद पवार आले, केजरीवाल पण आले. पण राहुल गांधी नाही आले. नाही, पण काँग्रेसचे पवन खेडा आले होते आणि ते बोलले की मला राहुल गांधींनी पाठवलेलं आहे. अच्छा, म्हणजे राहुल गांधींशी तुमचं काही बोलणं झालं? माझं बोलणं नाही झालं. पवन खेडा बोलले की मी काँग्रेस पार्टीतर्फे आलो आणि राहुल गांधींनी मला पाठवलं. अच्छा, म्हणजे त्यांचं समर्थन होतं. येस. आणि त्यांचं जे आंदोलन होतं त्याला तुमचं समर्थन होतं? हा, त्यांचं जे काही डिमांड एकच मुद्दा होता ना, तर साहजिकच आहे ती गोष्ट. कारण की बऱ्याच लोकांचं असं मत होतं की तुमचं आंदोलन काँग्रेसनं हायजॅक तर नाही केलं? आमचं जे आंदोलन होतं ते फक्त एका ऑर्गनायझेशनने हायजॅक केलं आणि ती आहे या देशाची जेनझी. आणि हे आंदोलन त्यांनी हायजॅक केलं आणि त्यांनी हायजॅक करून हे आंदोलन इतकं मोठं करून टाकलं की त्याच्यापुढे सरकारलाही झुकावं लागलं. आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, पण त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? नाही, समाधानी तर आम्ही नाही आहे त्यावर. राजीनामा एक सुरुवात होती अकाउंटेबिलिटी वापस आणण्यासाठी. त्याच्याने एक अकाउंटेबिलिटीचं जे कल्चर आहे आपल्या देशातून गायब झालं होतं. हे जे म्हणायचे हे सरकार में इस्तीफे नाही होते ते अहंकाराने म्हणायचे. तो अहंकार काढणं गरजेचं होतं आणि अकाउंटेबिलिटी आणणं गरजेची होती. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे.
आणि आता सुरुवातच झालेली आहे. आता अजून भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही काम करू हळूहळू. काय काय गोष्टी आहेत? आता काय एक E20 पार्टी पण आली, त्याला तुमचं समर्थन आहे का, किंवा तुमच्याच लोकांची ती पार्टी आहे की? E20चा जो मुद्दा आहे त्याच्यावर आमचं नक्की समर्थन असणार आहे. आता E20 कोणी सुरू केली ते आम्हाला बघावं लागेल आणि गरज पडली तर आम्ही त्यांच्याशी बोलू, संवाद करू आणि बघू कसं पुढे नेता येईल. पण जसं सर मी बोलण्यात आलं की शिक्षण हा एक मुद्दा झाला, पण आपल्या देशात बेरोजगारी सध्या खूप जास्त आहे आणि त्या बेरोजगारीचा आकडा जर बघायला गेला तर 80% जे बेरोजगार आहे ते डिग्री